येत्या 10 ते 12 दिवसात निवडणुकीची घोषणा होऊ शकते, पण त्याआधी 1 ऑक्टोबरला होणारी सुप्रीम कोर्टातली सुनावणी ही निर्णायक ठरू शकते. कारण घड्याळ चिन्हच गोठवून अजित पवारांना दुसरं चिन्ह द्या अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे. पाहूया. अजित पवारांना घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवण्याची मुभा मिळेल की नव्या चिन्हावर दादांना मतं मागावी लागतील, हे आता सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुप्रीम कोर्टात घड्याळ चिन्हासंदर्भात याचिका दाखल केली. घड्याळ चिन्हावर अंतिम फैसला येईपर्यंत चिन्ह गोठवा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवं चिन्ह द्या अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आहे. सुप्रीम कोर्टात 1 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. आता तेच अन्यायाने ते घड्याळ हक्कानी आदरणीय पवार साहेबांचं आहे, पण असंच कन्फ्युजन तयार होतं. जोपर्यंत केस ही त्याचा काही निर्णय होत नाही, हे कन्फ्युजन अनेक वेळा होतं. एका सशक्त लोकशाहीमध्ये पारदर्शकपणे कारभार झाला पाहिजे. दुर्दैवाने आमच्यावर अदृश्य शक्तीचं विशेष प्रेम असल्यामुळे सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न हा सातत्याने अदृश्य शक्ती करते. भारतीय निवडणूक आयोगाने ज्याला स्वायत्तता आहे त्याने निर्णय दिला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा पक्ष आहे आणि घड्याळाचं चिन्ह निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेलं आहे. या संदर्भामध्ये एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. त्या संदर्भातली सुनावणी चालू आहे. मला विश्वास आहे की गुणवत्तेवरती, कायद्याच्या कसोटीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाने घड्याळाचं जे चिन्ह दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी न्याय मिळेल. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिलंय, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तात्पुरतं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हाचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यामुळे घड्याळ चिन्ह गोठवलंच तर अजित पवारांसाठी मोठा धक्का असेल. आता निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे तेही ऐका. शरद पवार गुट ने कहा है कि अजीत दादा का जो घड़ी का चिन्ह है उस पर रोक लगाई जाए. 1 अक्टूबर को उसके ऊपर सुनवाई भी है, तो आपकी भूमिका इस पर क्या रहेगी? रेस्ट ऑफ दिस, एज यू राइटली सेड, is in the court sub judice, so it's not a matter which must be commented on when the case is sub judice. शिवसेना तसंच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचं प्रकरण असो की पक्ष आणि चिन्हावरून सुप्रीम कोर्टात 2 वर्षापासून तारीख पे तारीख सुरू आहे. आता 1 तारखेला सुनावणी होऊन निकाल येतो का हे पाहावं लागेल. कारण 10 ऑक्टोबरला आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 10 ऑक्टोबरच्या आतच कोर्टालाही निर्णय द्यावा लागेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.